Risha. Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening all of you. आवाज येतोय सर्वांना? Good evening, teacher. Good evening all of you. Good evening, ओके, आवाजाचा काही इश्यू आहे का? माझा आवाज व्यवस्थित येतोय Good evening, सर्वांपर्यंत? teacher. गुड Good इव्हिनिंग. evening, teacher. Good evening, teacher. ओके ओके Good ओके. evening, teacher. गुड Good इव्हिनिंग. evening, teacher. गुड Good इव्हिनिंग. evening, teacher. Good evening. Good evening, madam. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना गुड इव्हिनिंग. वेलकम टू अवर ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस. सर्वांचं आपल्या क्लासमध्ये ई स्पार्क ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. ओके, आपण क्लासच्या पहिल्या दिवसापासून गणित हा विषय शिकत आहोत. गणित हा विषय आवडीचा असल्या कारणाने, माझ्या मते सर्वच विद्यार्थ्यांच्या आवडीचा असल्या कारणाने आपण तो विषय पाहत आहोत. आजही गणित आहे. आज विषय आपला बदलणार होता, पण काल आपण पाहिले तर रोमन नंबर्स. रोमन नंबर्स तर आपण शिकलो, पण आता त्यावरती प्रश्न कसे सोडवायचे, म्हणून आज देखील पुन्हा एकदा गणिताचा क्लास होणार आहे. तुमच्या वयाच्या, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, तुमच्या जेवढे काही रिलेटिव्ह मध्ये आहेत, जे तुमच्या वयाची मुलं आहेत, त्यांना तुम्ही लिंक शेअर करत चला. जास्तीत जास्त लिंक शेअर करा. जास्त विद्यार्थ्यांना लिंक शेअर केल्याचा फायदा होईल की ज्या विद्यार्थ्यांना, काही वस्तीवरचे, वाडीवरचे मुलं असतात, काही मोठ्या शहरामध्ये असून देखील त्यांचे ऑफलाईन क्लासेस खूप दूरवरती असतात. म्हणजे आता एवढ्या उन्हाच्या त्रासामध्ये, उन्हाळ्यामध्ये क्लास जॉईन करणं, दूर जाणं, पेट्रोल डिझेलचा खर्च करणं, आणि वाडी वस्तीवरच्या मुलांना तर बिचाऱ्यांना तेही नशिबात नसतं की चांगले क्लास जवळपास नसतात. मग एखाद्या जवळच्या शहरामध्ये किंवा मोठ्या गावामध्ये त्यांना जावं लागतं. मग अशा वेळी त्यांना मदत म्हणून आपण त्यांच्यासाठी फ्री ऑनलाईन क्लास घेत आहोत, जेणेकरून ते घर बसल्या व्यवस्थित क्लास करू शकतात, अभ्यास करू शकतात. तेही मुलं राज्याच्या यादीमध्ये रँकिंगला राहू शकतात. आपले दरवर्षी मुलं रँकिंगला असतात, नवोदयला लागतात, स्कॉलरशिपला रँकिंगला असतात. आपले क्लास मागील 4 वर्षांपासून चालू आहेत. ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन तर 10 वर्षांपासून आहेतच. म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला लिंक शेअर करता येईल, त्यांना लिंक शेअर करा. जेणेकरून तुमच्या बरोबरच त्यांचा देखील फायदा होईल. त्यांना देखील अभ्यासामध्ये थोडीशी का होईना आपल्या क्लासमुळे मदत होईल. ओके, काल आपण हे रोमन नंबर्स पाहिले पहा. काल मी तुम्हाला नंबर्स तयार कसे करायचे असतात, 1 पासून ते 100 पर्यंत तयार कसे करायचे हे शिकवलं होतं. आज काही जण तुमच्यापैकी नवीन असतील, काही जण काल जॉईन झाले होते, आजही आहेत. आहेत का असे काही मुलं की ज्यांना मी काल रोमन नंबर शिकवले होते आणि ते पूर्ण आठवतात? समजली होती तुम्हाला? सोपी ट्रिक होती. पुन्हा एकदा रिवाइज करते आणि यावरती प्रश्न मी सुरू करते. ओके ओके ओके. हॅलो. हॅलो. आता आता रिवाइज करूयात आपण. आता हे नेमकं तयार कसे केले, काय करायचं असतं बरं, ट्रिक म्हणजे काय आहे? एकदा अगदी 2 मिनिटामध्ये पुन्हा एकदा सांगते की रोमन नंबर्स कसे तयार करायचे. 1 to तुम्ही 20 पर्यंत नंबर पाहून घ्या किंवा 10 पर्यंत तर तुम्हाला येतातच. इथेच आपण लक्ष देऊयात. काय केलंय पहा आता, हे 1 पासून ते 10 पर्यंत. वेगळा पेन घेऊयात. पहा, या 1 पासून ते 10 पर्यंतचे हे नंबर जवळपास सर्वांनाच पाठ असतात. 1 पासून ते 100 पर्यंत इंग्रजी अल्फाबेट्स जे आहेत, मुळाक्षरं म्हणतो आपण, त्यांचा वापर केला जातो. पण प्रत्येक मुळाक्षराचा वापर केला जात नाही. ते मुळाक्षरं कोणते, ज्यांचा आपण वापर करतो? 1 ते 100 मध्ये कॅपिटल आय, कॅपिटल व्ही, कॅपिटल एक्स, कॅपिटल एल आणि कॅपिटल सी, याच 5 अक्षरांचा वापर इथे केला जातो. यांनाच हे रोमन सिम्बॉल्स म्हटलं जातं.
मग हे रोमन सिम्बॉल्स यांचाच वापर केलेला आहे. पहा आता तुम्ही तुमच्या समोर आहे, जवळ-जवळ हे 1 ते 100 पर्यंत रोमन अंक आहेत. आता हे तुम्हाला दिसत असतील, की या व्यतिरिक्त कुठलाही वेगळा अल्फाबेट इथे यूज केलेला नाही. यांचाच वापर इथे करायचा असतो. मग यांचाच वापर 100 पर्यंत कसा करायचा? आता 10 पर्यंत झाल्यानंतर आपण जेव्हा हे 11-12 सुरू करतो, तेव्हा लक्ष द्या, की आता पहा 11 पासून जर 20 पर्यंत जर नीट निरीक्षण केलं, 11 to 20 तर हा प्रत्येक ठिकाणी आहे असा 10 आलेला आहे. या Xला 10 म्हटलं जातं. पहा 10, 10, 10, 10 अगदी लास्ट पर्यंत हा 10 घेतलेला आहे आणि 10च्या पुढे ॲज इट इज 1, 2, 3, 4 असे ठेवलेले आहेत. 1 म्हणजे हा कॅपिटल आहे, 2 म्हणजे डबल आहे, 3 म्हणजे ट्रिपल आहे. नियम आहे रोमन अंकांमध्ये. रोमन अंक पुन्हा एकदा घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला पहिलंच प्रकरण आहे गणितामध्ये. तुम्ही जेव्हा आता शाळेमध्ये जाणार, 5वीच्या वर्गामध्ये जाणार, गणिताचं पहिलं प्रकरण आहे रोमन न्यूमरल्स. मग यामध्ये तुम्हाला व्यवस्थित हा आत्ताच जर अभ्यास केला तर तुमचं पहिल्याच प्रकरणाचं इम्प्रेशन खूप छान असेल. तुम्हाला ते प्रकरण खूप छानरित्या समजेल. म्हणून हे सुरुवातीला घेण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे आहे असे 1 to आपण 20 पर्यंत आहे असं ठेवलेले आहेत पहा. जर नीट निरीक्षण केले की उजव्या साइडला पहा. आणि जेव्हा आता 2 अंक घेतले आपण, समजा आता x आणि I आहे. x आणि I याच्यामध्ये आपण मोठा कोण? तो ठरवायचा आहे. मोठा आहे x. या x ची किंमत आहे 10 आणि हा I आहे. या I ची किंमत आहे 1. जेव्हा मोठ्या संख्येच्या किंवा मोठ्या संख्या चिन्हाच्या उजव्या बाजूने जर एखादं लहान संख्या चिन्ह आपण लिहितोय, तर तिथे ॲडिशन झालेली आहे. म्हणजे या दोघांची काय झाली? ॲडिशन. इथं 10 + 1 = 11 तयार झालेला आहे. अशा प्रकारे आणि समजा अ, आपण जर हा 10 आहे, पुन्हा एका साइडला घेते. हा 10 आहे आणि 10च्या अगोदर जर आय लिहिला हां, एक्स म्हणजे पुन्हा एकदा सांगते एक्सची व्हॅल्यू आहे 10 ची आणि या कॅपिटल आयची व्हॅल्यू आहे 1 ची. म्हणजे आता इथे काय झालं, लेफ्ट साइडला घेतलं, की तिथे सबट्रॅक्शन होत असते. सबट्रॅक्शन कशी झाली? मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा. 10 - 1 = 9 म्हणजे चा मीनिंग होतो 9 आणि 9 आहे का असाच आणि 11 आहे असाच पहा बरं. इथं असाच तयार झालेला आहे का? 11 पण आणि 9 पण? पहा. आपण क्रॉस चेक करून घेऊयात. 9 नंबर, 11 नंबर आहे असाच. या प्रकारे हे नंबर तयार होत असतात. आता जेव्हा आपण 21 पासून 20 पर्यंत शिकतो. पहा 21 पासून 30 पर्यंत. तर जेव्हा आपण 20 तयार केलेलं आहे, 20 म्हणजे डबल एक्स. मग हा डबल एक्स लास्ट पर्यंत आहे असा लिहून घ्यायचा. लास्ट पर्यंत पहा. म्हणजे फक्त पहिला नंबर आणि लास्ट नंबर हे लक्षात ठेवायचं. असे नंबर मी तुम्हाला लिहून देते वाटल्यास ते एकदा लक्षात ठेवा. पहा अशा पेअर करूयात आपण 1 आणि 10 ची पेअर केली. मग आता 1 आणि 10, 1 to 10 तर तुम्ही पाठच कराल. आपण त्यापेक्षा 11 आणि 20 ची पेअर करूयात. 11 आणि 20. 11 कसा तयार होतो? एक्स आहे आणि 20 कसा तयार होतो? डबल एक्सचा. आता 21 आणि 30 ची पेअर करायची. 21 कसा तयार झाला? डबल एक्स आय आणि 30 कसा तयार होणार? ट्रिपल एक्स. आणखी एक महत्त्वाचा नियम काल आपण शिकलो. कोणतेही सारखे संख्या चिन्ह हे आपण जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. आता हा ट्रिपल एक्स झाला म्हणजे 30 झाला. पण असा आपण म्हटलं की आता 40 लिहायचा म्हणजे आपण 4 टाइम एक्स लिहूयात. 4 टाइम एक्स लिहिला तर तो नंबर चुकणार आहे. 4 टाइम कुठलंही सारखंच संख्या चिन्ह इथे येत नाही. त्याबरोबर शून्याला इथे कुठल्याही प्रकारची किंमत नाही. शून्य रोमन संख्येमध्ये लिहिता येत नाही आणि स्थानिक किंमत देखील नाहीये. फक्त स्थानिक किंमत कशी लक्षात ठेवायची आपण? स्थानिक किमतीचा उपयोग करून घ्यायचा. समजा आता तुम्हाला एखादं साल लिहायचंय. साल म्हणजे आता तुम्ही 1984 तुम्हाला लिहायचंय. मग आता 1984 तुम्हाला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचंय. किती जणांना लिहिता येईल बरं मी न सांगता?
तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि एक ट्रिक देते मी. चला, मी सांगण्या अगोदर किती जणांना लिहिता येईल 19 ते 84? कसे लिहिणार तुम्ही? जर तुमच्या पद्धतीने लिहायचं म्हटलं तर 1984 कसे लिहिणार? मी तुम्हाला सांगितलं होतं की 1000 म्हणजे यम आहे आणि डी म्हणजे 500 आहे. आता एवढ्या माहितीवरती सुद्धा आपण हा नंबर लिहू शकतो, तयार करू शकतो. चॅट बॉक्समध्ये मी चेक करते किती जणांना आलं. आवाज येत नाही. मला सांगा, सर्वांनाच आवाज येत नाहीये का? आवाजाचा इश्यू सर्वांचाच आहे का? मैम मुझे आ रहा है आवाज। ओके, आवाज मैम येतोय. मुझे आ रहा है। ओके, मला बोला. येत नाही मॅडम, मला येत नाही. ओके, ओके, ओके. ज्यांना आवाज येत नाही, बरं ऐका, ज्यांना आवाज येत नाही त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असावा. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा रेंजचा प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे जर प्रॉब्लेम असता तर सर्वांचाच आवाज स्लो झाला असता किंवा कुणालाच आवाज माझा गेला नसता. बरं, आता एकाचंही योग्य आन्सर आलं नाही. मग आता हा 1984 लिहायचा कसा रोमन संख्या चिन्हामध्ये? ही एक ट्रिक पाहिजे. अगोदर काय करायचं, याचा एक्सपांडेड फॉर्म करून घ्यायचा. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. विस्तारित रूप तर सर्वांना करता येतं. विस्तारित रूप म्हणजे प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत लिहून घ्यायची असते. आता 1 हा 1000 प्लेस वरती आहे, म्हणजे 1 ची स्थानिक किंमत किती झाली पहा, प्लेस व्हॅल्यू ती झाली 1000. त्यानंतर आता 9 ची प्लेस व्हॅल्यू घ्यायची. 9 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? ती झाली 900. त्यानंतर 8 ची प्लेस व्हॅल्यू, 8 हा 10th प्लेस वरती आहे. हे विस्तारित रूप पण शिकवणार आहे मी तुम्हाला. पुन्हा एकदा डिटेल होणार आहे. संख्या प्रकारानंतर तेही होईल. ओके, इथे थोडीशी जागा कमी पडते. मी पुन्हा एकदा कट करून लिहिते. या बॉर्डरच्या पुढे लिहिलं जात नाहीये. छोट्या-छोट्या अक्षरामध्ये लिहिते. पहा, 1000 प्लस 900 प्लस 80 प्लस 4. हां. आता हा 1000 आहे. 1000 साठी यम वापरला जातो. आता 900 तयार करायचं आहे आपल्याला. 1000 माहिती पण 900 नाही माहिती. मग आता आपण एक रूल शिकलो, की डाव्या बाजूला लिहिलं, की मायनस होत असतं म्हणजे सबट्रॅक्शन होत असतं आणि उजव्या बाजूला लिहिलं, की ॲडिशन होत असते. हे तर आपण शिकलो. या नियमाचा वापर करायचा आहे. म्हणजे आपण काय करणार, जर 1000 मधून जर आपण 100 मायनस केला, तर आपल्याला 900 मिळतो. हे कन्फर्म आहे. मग काय करावं लागेल यासाठी? मग यासाठी यमच्या उजव्या बाजूला का डाव्या बाजूला घेऊ बरं? आता मला सी वापरायचा आहे. 100 म्हणजे सी असतो. आता चला, तुम्ही एक सोबत सांगणार मला, डाव्या बाजूला सी लिहायचा की उजव्या बाजूला सी लिहायचा आता मी? डाव्या व्हेरी गुड. डाव्या डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजूला जर लिहिलं असतं तर काय झालं असतं? अगदी बरोबर. हां. उजव्या बाजूला जर घेतलं असतं तर तो 1100 तयार झाला असता. अगदी बरोबर आहे. हां. चला, अगदी बरोबर आहे. आता आपल्याला 80 लिहायचं आहे. 80 तर सर्वांना माहिती आहे, काल आपण तयार सुद्धा केला होता. 80 लिहिण्यासाठी काय करावं लागतं? 80 ची फोड कशी असते पहा. 80 कसा तयार झालेला आहे? हा 50 घ्यायचा प्लस 10 प्लस 10 प्लस 10. आता 50 साठी माहिती होता किंवा 80 साठी डायरेक्ट लिहिला तरी चालतो. 80 म्हणजे काय? एल आणि ट्रिपल एक्स. एल ट्रिपल एक्स. म्हणजे हा झाला 80 साठी. आता 4 साठी आपण कालच पाहिलं होतं. 4 साठी काय करायचं? 5 च्या लेफ्ट साइडला आय लिहायचा. म्हणजे 5 - 1 करायचा आहे आपल्याला. मग तो 5 - 1 काय होणार आहे? व्हीच्या अगोदर आय लिहायचा आहे. मग आता हा जर एकदम व्यवस्थित लिहिला तर नंबर कसा तयार होणार आहे? 1984 साल मी कसं लिहील? MCML ट्रिपल एक्स आय व्ही. किती सोपं आहे. हे समजलं तुम्हाला? मला सांगा, सर्वांना समजलं का? मी हे साल कसं तयार केलं? ओके. मी तुमच्यासाठी लिहत आहे. व्हेरी गुड. हां, आलंय पहा. आता काही जणांचं आलेलं आहे. आणि कॅपिटलमध्ये लिहित चला. हां. तुम्ही उत्तरं बरोबर लिहिलेली आहेत. पण एक करायचंय, की जेव्हा तुमचं आन्सर येतंय, तुम्ही कॅपिटलमध्ये ही अक्षरं काढायची आहेत. कॅपिटलचा ऑप्शन निवडायचा. आता मी तुमच्यासाठी एक साल देते पहा.
आता मला लिहायचं आहे 1973 लिहायचं आहे. 1973 हा मी कसा लिहायला हवा? 1973 कसा लिहायचा? मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे प्रत्येकानं. पाहूयात किती जणांचं उत्तर आलं बरोबर. MCMLXXII व्हेरी गुड. पायल, आणखी विवोचा नंबर आहे, रेडमीचा नंबर आहे. तुम्ही काय करत जा, तुमच्या प्रोफाईलला तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देत चला. व्हेरी गुड. भरपूर जणांचं आले. पण आता मला काय होतं की इथे तुमचे मोबाईलचे जे नाव आहेत ते रीड करावे लागतात. काही जणांचे आहेत पहा, जसं की आता श्रेयश वाघमारे आहे, बरोबर केले. आदित्य आहे, मानसी आहे. म्हणजे काही जणांचे असा वन वन इंटरनॅशनल नंबर मधला नाही लिहायचं. वन साठी काय लिहितो आपण? आय लिहितो की नाही? मग त्याच पद्धतीने लिहायचं. आता याचा जर एक्सपांडेड फॉर्म केला तर हा एक्सपांडेड फॉर्म काय होतो? 1 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे तर ती काय होणार आहे? 1000. 9 ची जी आहे तर ती असणार आहे 900. 7 ची जी आहे तर ती असणार आहे 70 आणि 3 ची काय असेल? 3. किती सोपी पद्धत आहे पहा. म्हणजे आता 1000 साठी आपण एम यूज करतो. 900 साठी सीएम यूज करतो. आता 70 साठी आपण पाहिलं, 70 साठी LXX यूज केला जातो आणि 3 साठी III वापरला जातो. असं आन्सर जेवढ्या मुलांचं आलं तेवढ्या सर्वांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. आणि भरपूर जणांचं आलं पहा आता चॅट बॉक्स मध्ये असंच आलं. व्हेरी गुड. बर, आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. सुरुवात करायची प्रश्नांना. हे समजलं तुम्हाला? साल जर आले आणि बऱ्याच वेळा प्रश्न असतो सालांवरती. ओके ओके ओके, चला जाऊयात आपण प्रश्नांकडे. ओके 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 आपण जाऊयात आता आपल्या प्रश्नांकडे. आता मी नवनीत प्रकाशनाचंच पुस्तक वापर केलेला आहे पहा इथे. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातलीच ही पीडीएफ आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकाशनाची भरपूर सारी पुस्तकं आहेत. पण विद्यार्थ्यांना सुद्धा ती पुस्तकं माहिती असायला हवी. तुमच्याकडे पुस्तकं उपलब्ध असायला हवेत. या कारणाने नवनीत प्रकाशन कुठेही उपलब्ध असतं, म्हणून आपण ही सोपी साधी पीडीएफ घेतलेली आहे. समजायलाही सोपी आणि उपलब्ध होईल असं. पीडीएफ तर मी तुम्हाला देणारच आहे. तुम्ही आत्तापासूनच स्कॉलरशिपची पुस्तकं घेऊन ठेवा. नवोदयची घेऊन ठेवा. सुरुवातीला प्रकाशन आपण वापरत असतो नवनीत प्रकाशन. त्यानंतर क्लुप्त्या आणि सूत्रेचं वापरतो. त्यानंतर जास्त काही प्रकाशनं वापरण्याची गरज पडत नाही. विद्याभारतीचं पण आहे. विद्याभारतीमध्ये छान आहे. पण विद्याभारतीचं पुस्तक तुम्ही नवोदयला वापरा. नवोदयचं जे आहे तर दोन्ही घ्यायचं आहे आपल्याला. नवनीत पण घ्यायचं आणि विद्याभारतीचं पण टप्प्याटप्प्याने घ्यायचं. हट्ट करायचं नाही एकाच वेळी सर्वच पुस्तकं घ्यायचे. असं करायचं नाही. नवनीत प्रकाशनामध्ये तुम्हाला भरपूर सारी उदाहरणं पाहायला मिळणार. त्याबरोबर विद्याभारतीमध्ये भरपूर सारी प्रिंट मिस्टेक आहे. पण काठिण्य पातळी भरपूर आहे. नवनीत प्रकाशन झाल्यानंतर विद्याभारती यूज करायचं, जेणेकरून जास्तीच्या प्रश्नांचा सराव आपला होतो. ओके, चला जाऊयात आता आपण आपल्या प्रश्नांकडे. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? प्रत्येकाचं उत्तर हे चॅट बॉक्स मध्ये मी चेक करते. व्हेरी गुड, आन्सर मिळते. अरे यल कसा असेल बेटा? हा, डी. काय लिहायचा असतो? डी. यल म्हणजे 50 असतो. डी म्हणजे 500. लक्षात ठेवायचंय. कोणता कोणता नंबर लक्षात ठेवणार? कोणकोणती नवीन अक्षर असतात पहा. आय म्हणजे 1. पी म्हणजे 5. हे एवढ्यावरून सुद्धा तुम्हाला रोमन नंबर तयार करता येतात. एक्स म्हणजे 10 असतो. त्यानंतर यल येतो. यल ची किंमत ही 50 असते.
सी येतो 100ला सी ला 100 म्हणायचं, त्यानंतर डी येतो, डी ला 500 म्हणायचं आणि नंतर आहे तो यम म्हणजे 1000. हे लक्षात ठेवा. यावरून सुद्धा तुम्हाला रोमन नंबर्स तयार करायला सोपं जाईल. एवढं जरी पाठ केले ना तरी तुम्हाला सोप्या पद्धतीने रोमन नंबर्स तयार करायला आणि लिहायला येणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? 55 कसे लिहायला हवेत? LV व्हेरी गुड. एल म्हणजे 50 आणि व्ही म्हणजे 5. याच्या उजव्या बाजूला व्ही आला म्हणजे 50 + 5 = 55 हा तयार झालेला आहे. बरं, आता ही जी संख्या आहे ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक वेगळं असं काही नाही. देवनागरी म्हटलं की मराठी अंक घ्यायचे 1 2. आंतरराष्ट्रीय म्हणजे 1 2 3 4 असे हे नंबर. आन्सर मिळतंय ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर काय आहे 4? 219 219 राईट आहे का? आता कसा क्रॉस चेक करायचा? यालाच 219 म्हणायचं का? आपला काय नंबर होता? CXI. आता आपण फोड करूयात. पहिला सी म्हणजे काय आहे? 100. दुसऱ्या सी ला काय म्हणायचं? तो पण 100 आहे. बरोबर? सर्वांची एकत्रित अशी बेरीज केली तरी चालेल. मग आता हा काय झाला? 10 आहे. त्यानंतर हा 1 आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10 आहे. म्हणजे आता झाला किती? 100 + 100 200. 210 211 आणि 200 हा 19 तयार झाला. म्हणजे 219 या सर्वांची बेरीज झाली. असं केलं तरी चालतं. किंवा असे दोघांचे गट करा, तिघांचा गट केला तरीही चालेल. तुमच्या ओळखीच्या नंबरचा एकत्रित गट करायचा तरी काय हरकत नाही. तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. पाहता ही जी रोमन संख्या आहे तर आता ही एक छोटीशी पदावली आहे. ही जर पदावली सोडवली तर याचं उत्तर काय येईल? सर्वांचं उत्तर मिळत आहे 100. बर, आपण 100 उत्तर येतंय का ते पाहूयात. आता संख्येला घ्यायचं. आता हे जे नंबर आहे ते इंटरनॅशनल मध्ये लिहायचे. मग हा नंबर किती झाला? 10 आणि हा 4 आहे. म्हणजे हा किती झालाय? 14. पदावली आपण इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहून घेऊयात. प्लस सी म्हणजे 100 आहे. मायनस आता हा झाला 21. त्यानंतर 21 आणि पुढे प्लस केलेला आहे 7. बर, आता ही झाली आपली पदावली. पदावलीमध्ये आता जे पद अगोदर आहे ते करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर नाहीये. मग अशा वेळेस गुणाकार भागाकार नसेल तर मग बेरीज वजाबाकीमध्ये जे अगोदर आहे ते करावं लागतं. 14 आणि 100 यांची जर बेरीज केली तर ते होतात 114. 114 वजा 21 अधिक 7. बर, आता 114 वजा 114 वजा 21 जर केले तर किती होतात पहा? 114 मधून 21 वजा करा. ते झाले 93. या 93 मध्ये आपल्याला 7 मिळवायचे. मग हे मिळवले 93 आणि 7 हे मिळतात 100. अशा प्रकारे ही छोटीशी आणि सुटसुटीत अशी पदावली आपण सोडवून घेतली. सर्वांचं उत्तर बरोबर आलं. समजलं का सर्वांना? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय मला. घाई नाही करायची आपल्याला. प्रश्न जिथे 20 व्हायचेत ना तिथे 10च होऊ द्या. पण ते व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला घाई नाहीये. व्यवस्थित 124 कसं येईल? मानसी 100 हे उत्तर योग्य आहे. चॅट बॉक्स मध्येच टाकायचं तुम्ही येस ऑर नो. आणि जर एखादा प्रश्न नाही समजत तिथे नो म्हणा. तिथे पुन्हा एक्सप्लेन करेल मी. पाहूयात पुढचा प्रश्न. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल?
कसं लिहायला हवं? अगोदर यांचीच वजाबाकी करून घ्या आणि जो काही नंबर येईल तो रोमन मध्ये कसा लिहितात ते पाहायचं. ऑप्शन नंबर 1. बर, आता सर्वांना माहिती आहे 47 वजा 10 केलं की उत्तर किती मिळतं? 37. मला नाही समजलं. कोणाला नाही समजलं? मागचा प्रश्न नव्हता समजला का? बरं, या प्रश्नानंतर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. पाहता याची जर वजाबाकी केली 47 मायनस 10 इज इक्वल टू 37. हे तर सर्वांना क्लिअर झालं. आन्सर आहे 37 येतं. 37 कसा लिहायचा? 30 कसा लिहितो आपण रोमन मध्ये? रोमन मध्ये 30 लिहिला जातो ट्रिपल एक्स म्हणजे हा 30 आणि 7 लिहिला जातो फी डबल आय. मग आहे का असा नंबर शोधायचा आहे. ट्रिपल एक्स फी डबल आय आहे, पहा कुठे मिळाला? ऑप्शन नंबर 1 मध्ये. किती सिंपल आहे. बरं, कोणाला नव्हता समजला? पुन्हा एकदा एक्सप्लेन करू का मी तो प्रश्न? मागचा प्रश्न एक्सप्लेन करू का? नाही. ओके, चला. यस, काही जणांचा नको आहे आणि बरं, आता ज्यांना समजलंय त्यांनी शांत बसा. ज्यांना समजलं नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता याचं उत्तर 100 कसं आलं होतं? याला काय म्हणायचं? एक्स आय व्ही हा आहे 14. सी म्हणजे 100. हा वजा घेतला पुढे. डबल एक्स आय म्हणजे हा 21 आहे आणि यामध्ये फी डबल आय मिळवला. फी डबल आय म्हणजे 7. बरं, आता हेच नंबर मी आहे असे लिहिलेत, फक्त हे रोमन मध्ये, हे इंटरनॅशनल मध्ये इंग्रजी अंक लिहिलेले आहेत. या दोघांची जर बेरीज केली 100 आणि 14 तर ते होतात 114. 114 मधून आता 21 वजा करायचे. वजाच का करायचे? दोन्ही आहे, वजाबाकी पण आहे आणि बेरीज पण आहे. मग बेरीज आणि वजाबाकी अशा जेव्हा दोन क्रिया असतात तेव्हा जी क्रिया अगोदर आहे तीच क्रिया अगोदर करावी लागते. मग आता 114 मधून जर तुम्ही 21 ला वजा केलं तर उत्तर मिळतं 93. दोघांची वजाबाकी आली 93. मग आता उरलं कोण? फक्त याच्यामध्ये 7 मिळवायचा आहे. झालं. आता तर याला कॉम्पिटिशनला कोणीच नाहीये. 93 मध्ये हा 7 मिळवला की आपलं आन्सर मिळून जातं. आन्सर मिळालं 100. बरं, आता क्लिअर झाला सर्वांना हा प्रश्न? यामध्ये आता कोणाला काही अडचण आहे का? आता समजलाय? मी पुन्हा एकदा समजावून सांगितलंय. हॅलो. चला, घ्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 6. पुढचा प्रश्न घ्या. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात? 400 कसा लिहायला हवा? आपण ऍडिशन सबट्रॅक्शन शिकलो ना, त्याच्यामधूनच आपल्याला तयार करायचं आहे. ऑप्शन नंबर CD येतोय पहा. CD 3 ऑप्शन नंबर येत आहे. ट्रिपल सी म्हणजे 300 होतो. CD बरोबर आहे. CD का बरोबर? तर D म्हणजे 500. पहा, D ची व्हॅल्यू आहे 500 ची आणि हा C म्हणजे 100. आता या दोघांमध्ये मोठा कोण? 500. 500 मायनस 100. याला मायनसच का केलं? तर हा D च्या लेफ्ट साइडला C जाऊन बसलेला होता म्हणून. मग अशा प्रकारे याची किंमत झाली 400. CD म्हणजे 400, 400. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी कोणती आहे? मी काल एक्सेप्शन शिकवले होते पहा तुम्हाला. कोणतं आहे एक्सेप्शन? अपवाद सांगितला होता. त्यामध्ये पहा, आन्सर मिळते ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. आता 4 असाच लिहितात का? बरोबर आहे. 4 तर असाच लिहिला जातो. 6 पण बरोबर लिहिला आणि हा 25 पण बरोबर आहे. मग चुकला काय याच्यामधला? हा 15 ला असा ट्रिपल व्ही नाही लिहित. 15 कसा लिहायचा? 15 लिहायचा
एक्स आणि फी, एक्स म्हणजे 10 आणि फी म्हणजे 5 या प्रकारे हा 15 लिहिला जातो. असा लिहित नाहीत. फी 2 टाइम किंवा 3 टाइम लिहिला जात नाही, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे, ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? ही संख्या पहा. 96. ओके, 96 झालाय का तो? आपण आता चेक करूयात 96 हा बरोबर आहे का? कसा क्रॉस चेक करायचा? मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी लिहून घेतला. आता या दोघांची जर फोड केली, 6 लिहिला, सॉरी 1 लिहायचा होता ना इथे आपल्याला. आता हा 100 आहे. 100 मायनस 10 झालेला आहे. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू किती मिळाली? 90. हा 90 तर असा लिहितात, हा कन्फर्म झाला. आणि फी आय हा 6 लिहितात, बरोबर आहे. म्हणजे 90 प्लस 6 इज इक्वल टू 96. राईट आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न क्रमांक 9. या संख्येची जर बेरीज केली तर किती होईल ती संख्या? आन्सर मिळतंय. ओके, 47 म्हणणं आहे. 47 आहे का हे आपण क्रॉस चेक करूयात. कसं करणार क्रॉस चेक? आता पहिल्या नंबरला काय म्हणायचं अगोदर ते पाहावं लागेल. ट्रिपल एक्स म्हणजे हा 30 कन्फर्म होतो. ट्रिपल एक्स म्हणजे 30 आणि आय एक्स म्हणजे 9 म्हणजे हा पहिला नंबर आहे 39. असं हळूहळू चेक केलं सुरुवातीला तरी चालतं. आणि फी ट्रिपल आय म्हणजे हा 8 आहे. 39 मध्ये जर 8 मिळवला तर किती होतो? तो होणार आहे 47. म्हणजे 47 हे आन्सर राईट आहे. चला पहा पुढचा प्रश्न. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्ह कोणती? 71 कसा लिहायचा रोमन संख्येमध्ये? ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. एल म्हणजे हा 50, हा 20 आणि हा 1. या सर्वांची ऍडिशन केली तर हा होणार आहे 71. हा राईट आहे 71. बर, आता स्वाध्याय 1.1 आपण पाहिला. तो सर्वांना व्यवस्थित क्लिअर झाला का? व्यवस्थित समजला का? सुरुवात करायची आता आपण पुढच्या व्यवसायाला. हे प्रश्न आतापर्यंत प्रश्न समजले तर सर्वांना? घेऊयात आता पुढचा प्रश्न. हॅलो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. घ्या आता पहिलाच प्रश्न आहे. आता इथं असेंडिंग डिसेंडिंग वाला क्वेश्चन आलाय, पहा चढता उतरत्या क्रमाचा. पहा प्रश्न. एल एक्स फी डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. कशाला काय म्हणायचं आता हे तुम्ही ठरवा आणि यांचा उतरता क्रम लावा. उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. इंग्लिश मीडियमचे किंवा सेमीच्या विद्यार्थ्यांना मराठीत नाही कळत. ओके, ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. चला आपण चेक करूयात. उतरत्या क्रमाने जर लावला तर हा 4 बरोबर आहे का? अगोदर आपण यांच्या व्हॅल्यू लिहून घेऊयात, कशा कशाला काय काय म्हणायचे. म्हणजे आता हा एल म्हणजे काय आहे? एल म्हणजे हा 50 झाला, बरोबर. 50 आहे. त्यानंतर 10 घेतला, 5 घेतला, नंतर 500 घेतला, नंतर 100 घेतला आणि मग 1000 घेतलेला आहे. आता उतरता क्रम मध्ये सर्वात मोठा नंबर अगोदर घ्यायचा असतो. म्हणजे मोठा कोण आहे? 1000. 1000 म्हणजे हा यम, बरोबर आहे. असा लिहून घेऊ का? म्हणजे आपल्याला ऑप्शनच मिळून जाईल. 1000च्या नंतर आपल्याला हा 500 घ्यायचा. म्हणजे हा 1000 नंतर हा 500. मग 500 ला म्हणायचं डी.
नंतर 100 आहे, 100ला काय म्हणावं लागतं? सी. मग 100 पेक्षा लहान 50 आहे, 50ला म्हणायचं यल. त्यानंतर हा 5 आहे, 5ला काय म्हणावं लागेल? पी. आता काहीतरी राहिलं आपलं, काय राहिलं बरं? 10 घ्यायचाच विसरला की आपला 10 राहिला. 10 म्हणजे हा एक्स आणि नंतर हा 5. 5 म्हणजे व्ही. मग असा पर्याय दिसला आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला, बरोबर आहे सर्वांचा आन्सर. घ्या पुढचा प्रश्न. या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्या. किती येणार आहे? ओके, 2 आली. म्हणजे 2 कशी आली पहा. पहिल्या नंबरला काय म्हणणार? हा आहे 6 आणि हा जो दुसरा आहे तो आहे 4. म्हणजे 6 - 4 हा 2 होतो आणि 2 रोमन मध्ये डबल आय लिहिला जातो. आता सरळ रूप द्यायचंय. पुढचा प्रश्न आहे, सरळ रूप द्या. यम भागाकारामध्ये आहे डी, गुणाकारामध्ये आहे सी. यम छेद डी गुणिले सी. द्या सरळ रूप. ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. चला आपण चेक करूयात 4 बरोबर आहे का? कसं क्रॉस चेक करायचं? जिथे जिथे यम आहे, जिथे यम आहे, यम म्हणजे 1000, डी म्हणजे हा 500 आणि सी म्हणजे 100. उदाहरण आहे असंच लिहिलं, फक्त आपल्या पद्धतीमध्ये लिहिलं. मग आता 500 ने 1000ला भाग जातो. 500 1 500, 500 2 1000. आता राहिला या दोघांचा गुणाकार. 100 आणि 2चा जर गुणाकार केला तर तो होतो 200. 200 आहेत कुठे लिहिलेत? पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. आता या संख्येची बेरीज करा. कोणती संख्या ही? आन्सर मिळालं तुमच्या सर्वांचं. 20. पहा, आता हा जो आहे आय एक्स म्हणजे 9 असतो आणि एक्स आय म्हणजे हा 11. पहा, 9 आणि 11 यांची जर ऍडिशन केली तर ते 20 होते आणि 20 लिहिला ऑप्शन नंबर 1 मध्ये. राईट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता घड्याळात 8:45 वाजले आहेत. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? आता शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय. 8:45 कसे वाजतात ते सांगते मी. 8:45 म्हणजे 8:45 आणि आता 8:45 नंतर ते 8:45 नंतर आणखी 10 मिनिट जर यामध्ये मिळवले तर हे 10 मिनिट म्हणजे झाले किती? 8:55. मग 8:55 म्हणजे मिनिट काटा असणार आहे कुठे? चला चॅट बॉक्स मध्ये चेक केला आपण. बरोबर आला आन्सर 11 वरती. कुठे असणार आहे तो? 11 वरती. बरं, आजचे प्रश्न सर्वांना समजले का? शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे आणि तुम्हाला आणखी आजच्या होमवर्क साठी मी काही प्रश्न देते. आजची ही पीडीएफ पाठवते आणि होमवर्क साठी झाला माईक सुरू. होमवर्क साठी हा तुमचा स्क्रीनशॉट असणार आहे. हा तुमचा होमवर्क असणार आहे. स्क्रीनशॉट घ्या. होमवर्क करायचा आहे हा. स्क्रीनशॉट पटपट घ्यायचे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे फक्त. उद्या नवीन विषय असेल. हा स्क्रीनशॉट घ्या फास्ट. ओके, चला थांबूयात आपण. ओके, बाय. गुड नाईट. सर्वांनी होमवर्क करायचा आहे. बाय. गुड नाईट टीचर. गुड नाईट. गुड नाईट टीचर. गुड नाईट. गुड नाईट.